आज मी इथे मस्त अशी चटपटीत भरलेली शिमला मिरची बनवली आहे. हे तुम्ही मुलांच्या टिफिनवर देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्यांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर मी इथे मिरची या पद्धतीने कट करून घ्यायची, म्हणजे वरचं असं देठ काढून घ्यायचं. तर सर्व मिरच्या मी या पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे. आता एका पॅनमध्ये 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 1 चमचा बडीशेप, सोबतच 1.5 चमचा तीळ घेतली आहे आणि अर्धा वाटी इथे शेंगदाणे घेतले आहेत. आधी हे सगळं चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं. तर मी इथे 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर हे भाजून घेतलं. भाजल्यानंतर 1 चमचा खोबरा कीस घेतलेला आहे. आता खोबरा कीस लवकर भाजला जातो म्हणून नंतर घातलेला आहे. जर तुम्ही खोबऱ्याचे काप घेत असेल ना, तर ते आधी घातलेत तरीही चालेल. तर बघा आता हा रंग चेंज झाला आहे, म्हणजे सगळं चांगलं भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे. यासोबतच याच्यामध्ये थोडंसं आलं घातलं आहे, म्हणजे 1 इंच आल्याचा तुकडा, थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची घातली आहे. आता याला मिक्सरला फिरवून घ्यायचं, खूप जास्त बारीक करायचं नाही. या पद्धतीने जाड ठेवायचं. आता हे साईडला ठेवून घेऊ आणि आता पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे अर्धा चमचा तेल घातलं आहे, जिरं घातलं आहे, सोबतच हिंग घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर इथे रंग थोडासा चेंज होईपर्यंत मी इथे परतून घेतला आहे. नंतर याच्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते घालायचं आहे. आता याच्यामध्ये काही सुखे मसाले घालायचे आहेत. तर मी ते रंग चांगला येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, सोबतच हळद पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि इथे आमचूर पावडर घालायचं आहे. आमचूर पावडरनी मस्त अशी चटपटीत आपली फिलिंग तयार होते. आणि चवीपुरतं मीठ घातलं. सगळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता बघा हे मस्त असं मिक्स झालं आहे. सगळे मसाले एकजीव झाले की नंतर कोथिंबीर घातलेली आहे. परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे स्टफिंग तयार झाली आहे. ही स्टफिंग ना तुम्ही भरल्या वांग्यात सुद्धा घालू शकता किंवा कुठल्याही सुक्या भाजीमध्ये घातली ना तरीही अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. आता आपल्याला हे सारण आपल्या मिरचीमध्ये चांगलं भरून घ्यायचं आहे. म्हणजे असं चांगलं जास्त भरायचं, म्हणजे खायला खूप छान लागतात. त्या सर्व मिरच्या मी या पद्धतीनेच तयार करून घेतलेल्या आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. 1 ते 1.5 चमचा इथे तेल घातलेलं आहे. आता सर्व मिरच्या या पद्धतीने याच्यात ठेवून घ्यायच्या. नंतर एकदा थोडंसं फिरवून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने चांगल्या या तेलामध्ये मी आधी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला झाकून शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या ढोबळी मिरची आहेत ती अगदी सॉफ्ट झाली पाहिजे. तर मध्ये-मध्ये मी हे परत फिरवून घेतलं होतं. तर बघा सगळ्या बाजूने हे मस्त अशी फ्राय झालेली आहे. रंग बघा किती छान आलेला आहे आणि मस्त मऊसूत झालेली आहे. खायला खूप छान लागते. सोबतच वरून जो उरलेला मसाला होता ना, तो 2 चमचे मी इथे घातलेला आहे. आता एकदा याला मिक्स करून घ्यायचं ना, आता आपली मस्त अशी चटपटीत ही भरलेली शिमला मिरची किंवा भरलेली ढोबळी मिरची तयार झालेली आहे. तुम्ही हे ऑफिस जाणाऱ्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, नाहीतर मुलं खात असेल ना, तर मुलांच्या टिफिनवर देखील देऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.